मिरज कुपवाड शहर महापालिकेमध्ये मागील 19/5/2024 तारखेची महासभा स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शनमुळे तहकूब करण्यात आली होती। ही सभा आज घेण्यात आली। ह्या सभेमध्ये बरेच विषय अजेंड्यावर होते। काही विषय जागतिक बँकेच्या निधी संदर्भातले विषय होते। ह्या विषयावर चर्चा होत असताना आमच्या काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचं म्हणणं असं होतं की बाबा चर्चा होत आहे तर सिरियसली कुठं तर चर्चा झाली पाहिजे, प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे। प्रशासनाच्या काळामध्ये केलेला डीपीआर आहे, तर हा डीपीआर अनेकदा जनतेसमोर आणून सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन अनेकदा विषय हा अजेंड्यावर घ्यावा आणि मग हा विषय मंजूर करावा अशी काँग्रेस पक्षाची मागणी होती। तर एका बाजूला सिरियस चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला भाजपचे सर्व नगरसेवक चेष्टा करताना दिसत होते। त्यामध्ये महापौर वगैरे उपमहापौर सगळे चेष्टा करत होते। तर ही चेष्टा कुठं तर थांबावी, कुठं तर सभागृहाचा अपमान होत होता हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही राजदंड घेऊन आम्ही आमच्या दालनामध्ये आलो आहे। तर आणि दुसरी बाब सांगायची झाली तर डायसवरनं खाली उतरून उपमहापौरांनी पण सांगितलं हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या महासभेवर अजेंड्यावर विषय घेऊन हा परत विचारासाठी विषय समोर आणावा अशी उपमहापौरांची पण मागणी होती। तर ह्याला कुठे तर दुर्लक्ष ठेवून दाबून आणि रेटून नेण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा होता, तो आज या ठिकाणी आम्ही हाणून पाडला आहे। दंड ज्यावेळी सभागृहामध्ये नसेल किंवा डायसवर नसेल तर कुठले सुद्धा महापौरांनी दिलेले आदेश किंवा रोलिंग हे मान्य केले जात नाहीत आणि राजदंड डायसवर असणं आवश्यक आहे। आणि दुसरा विषय कुठल्याही प्रकारचं डायसवर बसले त्यावेळी कुठले सुद्धा विषय मंजुरीचे रोलिंग महापौरांनी दिलं नाही, त्यामुळे आत्ताचे विषय मंजूर होऊ शकत नाही। तर याला कायदेशीर बाब आहे आणि जर का रेटून त्यांनी ठराव लिहायचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण कोर्टामध्ये जाऊ आणि यांना उत्तर देऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।